हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ असणार आहे तो आषाढी एकादशी स्पेशल असणार आहे। तर या दिवशी खूप स्पेशल म्हणजे आमचं बाळ पण घरी आलेलं आहे आणि आजच्या दिवशी आम्हाला बाळाचं फोटोशूट व्हिडिओ शूट पण करायचं होतं। एकादशीची जी थीम आहे वारकरी वगैरे ते बनवायचं होतं आणि अगदीच ऐन वेळेस आम्ही हे सगळं करतोय, त्यामुळे थोडीशी गडबड झाली आहे। तर आम्ही बाळाच्या व्हिडिओसाठी काय काय केलं आणि कशी थीम सगळं सेटअप तयार केला ह्या गोष्टी पण तुम्हाला पाहायला भेटणारच आहेत या व्हिडिओमध्ये। तर सुरुवात माझी इथे झाली शाबू खिचडीपासून। तर इथे खिचडी वगैरे माझं काम चालू होतं, कारण पोरांना सकाळी आपलं उपवास जरी असला तरी थोडंफार खायला दिले की मला बाकीचे कामं करायला वेळ मिळेल, म्हणून मी इथं सुरुवातीला खिचडी करायला घेतली आणि मी अशा पद्धतीने शाबू खिचडी बनवते। तर अगदी सगळं मिक्स करून घेतलं होतं। शाबूमध्ये खालीच मीठ, शेंगदाण्याचं कूट वगैरे, थोडंसं मीठ, मिरची आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये काढून घेतले आणि उकडलेला बटाटा परतून घेतला आणि त्याचबरोबर थोड्याशा मिरच्या साईडला वाटून घेतल्या। त्याचे मला शाबू वडे बनवायचे होते आणि ते मी दोन्ही कामं एकत्र चालू होते। तसं माझं इथं काम सुरू आहे आणि धावपळ पण खूप होती। तर इथं माझी खिचडी टाकायचं काम चाललं आहे। खिचडी माझी शिजतच होती, कारण पोरांना अगोदर खायला द्यायचं होतं, त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर आम्ही केला पोटोबा आणि त्यानंतर आमचा विठोबा। तसंच आज आमचं काहीसं झालेलं होतं, कारण धावपळ पण खूप होती। तर खिचडीला थोडासा 15-20 मिनटाचा वेळ लागणार होता। बारीक गॅसवर खिचडी शिजत ठेवली आणि बाकीचे कामाला सुरुवात केली। तर इथं देवपूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, या मूर्त्या मला हॉलमध्ये पूजा वगैरे छान करून ठेवायच्या होत्या। तर इथं आमचं बाळ आलेलं आहे, बाळाची आई, बाळ आणि आमची प्रिन्सेस असं सगळेजण इथं चालले त्यांचं हॉलमध्ये आणि बेबी आमचं छान खेळते। त्याला तर कॅमेरा ऑन केलं की आवडतं खूप। इथं झोपेत होतं पण थोडंसं लगेच मोबाईलमध्ये बघायचं चालू झालं आहे आणि छान मज्जा येते त्या कॅमेरा ऑन केला की। तर त्याच्यासाठी मी ड्रेस शोधत होते आणि त्याचं ते खूप छोटं आहे, अजून 3 महिन्याचं आहे, त्यासाठी मला ना वारकरीचा ड्रेस नाही भेटला। तर माझ्या डोक्यात एक कल्पना आली की हे छोटंसं ड्रेस मी स्वतः शिवावं, कारण एवढा छोटा साईजमध्ये भेटत नव्हता। बरेचदा शोधला आम्ही, बरेच दुकानं शोधले पण नाही भेटला। तर इथं थोडंसं सामान मी आणलं आणि इथं थोडं त्याचं माप वगैरे घेऊन इथं त्याच्यासाठी मी कुर्ता कटिंग केला आणि शिवायचा प्रयत्न केला। त्यातली त्यात गडबडीत गडबड अशी आणि त्यात आता धोतर, कारण पूर्ण व्हिडिओ काही मी बनवू शकले नाही, वेळ पण कमी होता आणि सगळी गडबड। आणि छोटं बाळ म्हटल्यावर तुम्हाला पण माहितीच असणार की छोट्या बाळाला घेऊन सगळं करायचं, त्याचे फोटो काढणं, म्हणजे सगळा प्रॉपर व्हिडिओ काही झाला नाही। तर अशा पद्धतीने माझा त्याच्यासाठी जो ड्रेस, वारकरीचा ड्रेस, कुर्ता आणि धोतर असं शिवून झालेलं आहे माझा। आणि अशा पद्धतीने बाळाचा ड्रेस छान असं शिवून झालेला आहे। खरं 1-1.5 तास माझा गेला, पण ड्रेस पण तितकाच छान झाला, कारण बाळ खूप छोटं आहे आणि एवढूसं छोटंसं ड्रेस मला कुठेही भेटला नाही। तर अशा पद्धतीने हा छान ड्रेस झाला आणि त्यासाठी बाकीच्या काही गोष्टी लागत होत्या, तर त्या पण आम्ही जमा केल्या। जे जे घरात सापडलं ते सगळे त्यापासून आम्ही फोटोशूट करायचा प्रयत्न केला। तर इथं टाळ, माळ या सगळ्या गोष्टी जमा केल्या आणि हे सगळं तयार झालं। तर आता पुढे छान असणार आहे, पुढे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ करा, कारण खूप छान असणार आहे। पुढं आम्ही कसा सेटअप उभा केला हे तुम्हाला पण पाहायला भेटणार आहे। आणि तर सगळ्यात महत्त्वाचं होतं की बाळाला जे विठ्ठलाचा टिक्का लावायचं होतं ते काम खूप अवघड होतं, कारण बाळाला ते झोपीतच लावायचं होतं। ते इथं बाळाला आंघोळ वगैरे घालून घेतले आणि शांत झोपेल म्हणून झोपल्यानंतर त्याला हा तिलक लावायचं ठरवलं। तर इथं मी चंदन वगैरे भिजवून घेतलं आणि छान असं त्याला विठ्ठलाचा टिक्का लावलेला आहे। तर बघू शकता तुम्ही, इतकं हळू करायचं होतं ते की अक्षरशः 15-20 मिनटं ह्याच्यातच गेले होते, पण सगळं छान झालं। तोपर्यंत इथं माझ्या मुलीने थोडंसं नाही का तांदळामध्ये विठ्ठल वगैरे टाकून थोडीशी क्रिएटिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न केला। इथं ब्लॅक कापड वगैरे अंथरून आम्ही त्याच्यावर हळदी कुंकाचं जे विठ्ठल होतं ते हळदी कुंकामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आणि असं तांदळाने सगळं व्यवस्थित लिहिलं। त्याचबरोबर वरती विठू माऊलीचा मुकुट वगैरे तयार केलं आणि साईडला भगवा झेंडा पण तांदळामध्येच केला आणि त्याच्यामध्ये झेंडूच्या पाकळ्या वगैरे टाकल्या। तर अशा पद्धतीने बरंचसं काम आमचं घरातल्याच वस्तूंपासून झालं, खूप छान झालं, ते एक महत्त्वाचं। तर इथं सगळं झालं आणि हे बघा आमचं पिल्लू कसं छान दिसतंय। मी शिवलेला जो ड्रेस होता तो इतका छान दिसत होता त्याला की असं वाटत होतं की नजर वगैरे लागेल, खरंच खूप भारी दिसत होतं। तर तो झोपला होता तोपर्यंत 4-2 फोटो काढले, कारण छोट्या बाळाचं फोटो आणि व्हिडिओ काढणं म्हणजे महाभयंकर काम आहे हे आत्ता आम्हाला समजते, कारण आत्ता आम्ही छोट्या बेबीचं करतोय त्यामुळं। आणि त्याला झोपीत पहिले आम्ही 4-2 फोटो काढून घेतले आणि त्यानंतर उठल्यानंतर पण थोडंसं प्रयत्न केला की काही व्हिडिओ आणि फोटोज काढायचे फोटो। तर असं सगळं आम्ही
काढलं आणि छान बाळ पण झोपलं, त्यांनी पण छान फोटो काढून दिले. तर इथं झेंडूची जी पिवळी फुलं असतात त्यांनी विठ्ठलाचा टिक्का वगैरे काढला. इथं तुळशी वृंदावन ठेवलं, जे छोटंसं माझ्याकडे गौरी गणपतीसाठी असतं ते वृंदावन. इथं गाई वासरू ठेवलेलं आहे त्या साईडला. तर तुम्हाला आत्ता दाखवलंच मी तांदळाचं विठ्ठल नाव वगैरे, विठू माऊलीचं मुकुट, कळस हे सगळं दाखवलेलं आहे. तर इथं समोर विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्त्या ठेवल्या होत्या पूजेसाठी, फोटोशूटसाठी. तर इथं सगळं आमचं झालेलं आहे आणि छान असं आमच्या बाळाचं आम्ही एकादशी स्पेशल फोटोशूट आणि व्हिडिओ शूट केलेलं आहे. खरंच खूप भारी झालेलं आहे. आणि ह्या जर रील पाहायच्या असतील तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे सगळे फोटो आणि व्हिडिओ सगळे चॅनलवर येतील. आणि हा व्हिडिओ मी कसा शूट केला आणि कसं बाळांनी छान असं त्या व्हिडिओंना प्रतिसाद दिला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. नेक्स्ट व्हिडिओ येईल आणि त्याच्यामध्ये सविस्तर छान असा मी फक्त बाळाचाच व्हिडिओ अपलोड करेल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर इथे आमचं बाळ उठलं आणि छान एकदम बघत होतं. त्याला पण खूप नवीन वाटत होते हे सगळं, कारण सगळं अवतीभोवती मांडलेलं दिसत होतं आणि खरंच खूप भारी वाटत होतं. त्याला थोडंसं घाबरल्यासारखं झालं होतं, कारण समोर लाईट वगैरे होती त्याच्यामुळं. पण त्यातली त्यात रडकं, थोडंसं तोंड, थोडं हसलेलं आणि चाललं होतं सगळं. मलाच हसायला येते आता याचं बोलताना. तर इथं आमचा बच्चा बघा किती छान आहे, अगदी डोक्याला कापड वगैरे बांधून मस्त वारकरी बनलेलं आहे आमचं पिल्लू. आणि काही फोटो मी त्याचे तुमच्याबरोबर शेअर करते. तर हे असे फोटोशूट झालेलं आहे आणि बघा तुम्ही. तर हे जर आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि अजून खूप छान फोटो बाळाचे आहेत, ते सगळे तुमच्याबरोबर शेअर करेल. तोपर्यंत बाय बाय.